पाहुयात पुढची बातमी। ठाकरे बंधूंनी युतीच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल टाकलंय का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। कारण दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 5 महानगरपालिकांमध्ये एकत्र लढण्याविषयी एकमत झालं असा दावा संजय राऊतांनी केलाय। या 5ही ठिकाणी शिवसेना आणि मनसेला एकत्रितपणे लढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचंही दिसून येत आहे। या 5 महानगरपालिकांवरती एकत्रितपणे काम सुरू असल्याचं सध्या बघायला मिळतंय। दोन्ही ठाकरे बंधूंनी गेल्या 3 महिन्यांमध्ये 5 वेळा एकमेकांची भेट घेतली। त्यामुळे सर्व बाबतीमध्ये एकमत होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसेची युती होणार का हे बघणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे। तर युतीच्या संदर्भात संजय राऊत हे नेमकं काय म्हणालेत आपण बघूयात। बघा, मुंबई तर आहेच, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या महत्त्वाच्या महानगरपालिकात आहेतच ना। त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच। या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल। याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत, तिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागामध्ये मनसे आहे। दरम्यान मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होणार असा दावा देखील राऊतांनी केला आणि त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी देखील त्यांना सकारात्मक अशीच प्रतिक्रिया दिली। भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाही। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल। आमचा म्हणजे आमचा, मी हम या शब्दाने बोलतोय। म्हणजे ठाकरे बंधूंचा? हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना। तर ही युती फार वेगळी आहे, दिल और दिमाग से बनी हुई युती है। महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलेलं। हा, मुंबईचं जर सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच। दरम्यान एकीकडे ठाकरे